शिवरायाचे 8वे स्वरूप, शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायांचे 8वे साक्षेप भूमंडळी, ज्या महापुरुषांच्या शूरवीरांचा जो देश आहे, संतांचा जो देश आहे तो महाराष्ट्र, महान लोकांचा देश तो महाराष्ट्र, अनेक राष्ट्र एकत्रित मिळून जो राष्ट्र बनलं त्याला महाराष्ट्र म्हणतात. सर्वांनी मला सांगितलं मारझाडी म्हणजे जिथे दाट झाडी आहे तो प्रदेश, त्याला महाराष्ट्र असं म्हटलं जातं. तर अशा सर्वांचा मल्लांचं राष्ट्र ते महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती आपल्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. या जयंतीच्या निमित्ताने आजचे आपले व्याख्याते रामचंद्र पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र पवार सर यांनी अतिशय समर्पक अशी माहिती सांगितली. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली तीही अतिशय आमच्या दृष्टीने मोलाची आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या NSS विभागाचे प्रमुख, आमच्या मराठी विभागाचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर संजीव कांबळे सर, त्याचबरोबर इकडे पॉलिटिक्स विभागाचे माणिक कसाब सर, त्याचबरोबर आमचे रजिस्ट्रार रम्या भावे सर, त्याचबरोबर आमच्या वाणिज्य विभागामधून प्राध्यापक डॉक्टर रणजित सर, त्याचबरोबर ज्यांनी सूत्रसंचालन छान केले ते आमचे परमेश्वर बत्तासे सर, त्याचबरोबर इकडे आमचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर देवानंद गोरवार, अर्थशास्त्र विभाग, त्याचबरोबर आमचे इकडे देवकर सर, पलीकडे अर्थशास्त्राचे गायकवाड सर, त्याचबरोबर या ठिकाणी वाणिज्य विभागाचे प्रमुख तामान्य मॅडम, त्याचबरोबर BBA विभागाच्या BBSC विभागाचे प्रमुख आमचे प्राध्यापक जाधव सर, त्याचबरोबर आमच्या खेडकर मॅडम, पाठीमागे अनिराव मॅडम, त्याचबरोबर जॉग्राफीच्या प्रमुख विभागाच्या प्राध्यापिका मानके सविता मॅडम, आणि त्याचबरोबर ग्रंथालयाच्या प्रमुख प्राजक्ता पवार मॅडम आणि सर्व विद्यार्थी आमचा वैभव दादा जो आमची व्यवस्था नेहमी उशिरा वाटप पण करतो, लवकर तो या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर. सर्वांच्या माध्यमातून खरंच शिवाजी महाराज इतकं भाग्य या जगाच्या पाठीवर कोणाला लाभलेलं नाही. कारण महापुरुषांच्या जयंती त्यांनी युग निर्माण केलं असतं. त्यांनी एक प्रकारचं लोकांच्या कल्याणासाठी, रयतेच्या कल्याणासाठी, संपूर्ण महाराष्ट्रीय वासियांचं आपलं सौभाग्य जिवंत राहण्यासाठी अनेक हिरे यामध्ये काय झाले त्यांनी बलिदान दिलेले. बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा शिवा काशीद नावाचा नावी असेल, तो म्हणतोय महाराज तुमच्याकडे सिद्धी ज्वार आले तर आता तुम्हाला पकडतील तेव्हा तुम्ही काय करा, काही लोकांना घेऊन पटकन तुम्ही काय करा, विशाळगडाकडे जा. स्वतः मात्र विरुद्ध दिशेने जातात. शेवटी मोगल सिद्धी ज्वार सैन्य तिकडे येतं, शेवटी त्याला पकडतात आणि शिवा कळतो की हा लुटपूट नावी आहे आणि ताबडतोब त्या ठिकाणी त्याचा शिरछेद केला. त्याला माहिती होतं उद्या आपण खोट्या जे कळालं मोगलांना तर उद्या आपला शिरछेद केला जाईल, उद्या माझ्या बायकोच्या कपाळावर सकाळी उद्यापासून कुंकू लागणार नाही, माझी मुलं उद्यापासून माझी मुलं कोणारे बाबा होऊ शकणार नाही. हे दुःख डोळ्यासमोर दिसत होतं. तरी पण स्वराज्यासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी, महाराष्ट्रवासियांचं सौभाग्य जिवंत राहण्यासाठी त्यांनी ती या ठिकाणी अट स्वीकारली आणि शेवटी ते पुढे गेले. महाराज तुमचे मला कपडे घालू द्या, कपडे घालून ते बाजूला, नंतर त्यांचा वध झाला तुम्हाला माहिती. पण बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे घोडखिंडीमध्ये आले, त्याला आता पावनखिंड आपण म्हणतो, संपूर्ण सिद्धी जवानांचं सैन्य त्या ठिकाणी आणलंय. जवळ येत असताना, चढत असताना शिवाजी महाराजांना सांगितलं बाजीप्रभू तुम्ही पुढे जा, लवकर जा तुम्ही पुढे, कारण महाराज तुमच्या हातात महाराष्ट्राचं सौभाग्य आहे, तुम्ही पुढे जा, राजा जगला पाहिजे. तर महाराज पुढे जा तुम्ही. शेवटी ऐकत नव्हते. तुम्ही किती 4-5 जण काय करणार महाराज, आम्ही यांना थोपत, जोपर्यंत तुम्ही रायगडावर जात नाही तोफेचा आवाज करत नाही तिथे गेले. आणि ज्यावेळी तोफेचा आवाज ठॉट 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 असा मोठ्याने झाला तोपर्यंत मात्र इकडं जसा पळस फुलतो ना उन्हाळ्यामध्ये सर्वांगाने लाल झालेला असतो, तसे याच्या अंगावर, बाजीप्रभू देशपांड्यांच्या अंगावर असे वारच्या वार झालेले होते. सर्व अंगावर रक्ताच्या छिडकांड्या उडत होत्या. अनेकांनी त्यांना अनेक जखमा केलेल्या होत्या. इतका झुंजत होता. पण ज्यावेळी तोफेचा आवाज आला त्यावेळी राजे तुम्ही पोहोचले. यापुढे तुमची आमची भेट होणार नाही, होईल ती स्वर्गात होईल. राजे अतिशय समाधान वाटलं. तुम्ही रायगडावर आपल्या पन्हाळा आपल्या विशाळगडावर पोहोचलेली आहे. आता मी सुखाने ध्येय ठेवतो. बाकीच्या गड्यांना सांगितलं, गड्यांना तुम्ही जा. कसा तुम्ही गड्यांना तुम्ही जा, ऐकलं लक्षामध्ये, तुम्ही जा. माझं हे शरीर कुठंतरी थकलेलं भागलेलं बालीच्या आड टाका. आता मी सुखाने म्हणतो. राजांना सांगा मी आनंदानं गेलो, तुम्ही गडावर पोहोचले. एवढं लोकांच्या मनामध्ये त्यांनी जिद्द निर्माण केली होती. म्हणून तर आता या काळामध्ये आपण हिंदू म्हणून, आपण हिंदू राष्ट्र म्हणून, आपण शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून त्यांची जयंती आणि पुण्यतिथी युगानुयुगे लोक आज प्रत्येक घराघरामधून, प्रत्येक महाविद्यालयामधून साजरी होत आहे.
आणि म्हणून शिवाजीराजांचे हे ऋण युगानुयुग आपल्यावर असंच राहणार आहे. असं म्हटलं जातं की थोर पुरुष होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्यासारखे व्हावे, इतिहासातून सापडे बौद्ध हाची खरा. वेळ झालेला आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो.